रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। त्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण असावं म्हणून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे लोकलपणे बनाव्या आणि यांच्या मार्फत त्या गावाचा विकास, ग्रामपंचायतीने काय काम करायचं, पंचायत समितीने काय काम करायचं आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी काय काम करायचं, याच्यासाठी आपली कामं करण्यासाठी आपल्या हक्काचा सदस्य आपल्याला निवडून द्यायचा। प्रत्येक गावामध्ये दोन विचार प्रवाह असतात। आपण आपल्या विचार प्रवाहाने चालत असतो आणि जो उमेदवार असतो तो आपल्या विचार प्रवाहाचा असतो। शेवटी आपला उमेदवार निवडून येण्यासाठीच आपल्याला कष्ट करायचे, कारण आपल्या ज्या समस्या आहेत, आपल्या गावातल्या जी कामं आहेत, ती कामं आपला उमेदवार करणार असतो आणि म्हणून आपण जीवाचं रान करायचे। त्यातल्या त्यात मागच्या वेळेस अरुण भाऊचा जो अगदी विजय थोड्यावरून उठला, पण यावेळेस पुढची बाजू आपल्यासाठी निकम साहेबांचा गट आहे। शिवसेनेने त्यावेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, आम्ही पलीकडे होतो, तरी पण शिंगे गावातून मला वाटतं फक्त 91 मताची आघाडी पलीकडच्या उमेदवाराला होती। आता तो गट आपल्याला आहे, त्यामुळे आपल्या गावातून तरी कमीत कमी आपण निकम साहेबांच्या तोडीत चाललं पाहिजे, चांगल्या अर्थाने। त्याचप्रमाणे श्वेताताई अतिशय गृहिणी म्हणून त्या काम करतात आणि मला वाटतं या उमेदवाराचा परिचय करून द्यायची पंचायत समिती गटामध्ये गरज असेल। पारगाव सारख्या ठिकाणी जसं निरकुळ मध्ये बालेकिल्ल्यामध्ये रवी भाऊनी फळी फोडली, तशी पारगाव सुद्धा बालेकिल्लाच त्यांचा, तिथेही त्यांनी फळी फोडलेली, त्याच्यामुळे त्या अगोदरच लोकप्रिय आहेत। अरुण भाऊ लोकप्रिय आहेत गावाच्या वतीने आणि भैरवनाथ महाराजांच्या आणि माता जोगेश्वरीच्या साक्षीने तुम्ही आपण त्यांना वचन देऊया आणि एक मात्र विनंती त्यांना निश्चित करूया, चांगल्या कामांच्या पाठीमागे उभं राहा। कारण काय होतं, पलीकडच्या माणसाला सत्ता कशासाठी पाहिजे असती, ते गावाची बोंब तयार होते, जी चुकीची कामं केली यांच्यावर पांघरून घालण्यासाठी त्यांना ही सत्ता लागत असते। आपण किती विरोध करू, सुरुवातीपासून ग्रामपंचायतीत आपल्या ह्या बॉडीमध्ये सुरुवातीपासून चुकीची कामं झाली, 15% जे मागासवर्गीयांना जे वाटप झाले त्याच्यातही चुकीची कामं झाली। त्याच्यामध्ये आमचे एसटी मध्ये, एससी मध्ये जे या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत बरेच वेळा लढले, अर्ज केले, पंचायत समितीपर्यंत लढले, पण आपल्याला यश आलं नाही, कारण काय, सत्ता त्यांची आहे, ते दाबणार ते प्रकरण। म्हणून आपल्या हक्काचे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे। चुकीची कामं झाली नाही पाहिजे प्रत्येक गावात। ही जी खाऊगल्ली तयार झाली ही नकोय, कारण त्याच्यानंतर जे तिकडे सरपंचबाईची तिकडे ती टाकी बांधली, त्या टाकीत आपल्याला माहिती आहे किती लाखाची टाकी, तोही मोठा भ्रष्टाचार, पण उघडकीस येणार नाही। याच्यासाठी आपली हक्काची माणसं पंचायत समितीला आपण अर्ज केल्यानंतर त्याची चौकशी झाली पाहिजे, ती झाली नाही, याच्यासाठी आपल्या हक्काची माणसं निवडून द्यायची, बाकी काहीच नाही। आणि आपला विचार जो आहे तो आपला टिकला पाहिजे गावात, त्याला बळ भेटलं पाहिजे। म्हणून या दोन्ही उमेदवारांना आपण आपल्या गावामधून फक्त आपण आपलं गाव पाहिजे। मी तर त्या दिवशी भाऊ आले, भाऊला म्हणलं प्रत्येकाने वार्ड पाहिजे, आपलं वार्ड कसं प्लस होईल एवढं पाहिजे। 4 वार्ड आहेत, ज्या वार्डाच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण जबाबदारी देऊया, त्यांनी आपला वार्ड प्लस करायचं। गावाची जबाबदारी सगळ्यांनी घेण्यापेक्षा वार्ड वाईज जबाबदारी घ्या आणि वार्डमधून आपण अरुण भाऊला असेल, श्वेताताईला असं आपण मताधिक्य देऊ आणि भगवान भैरवनाथाला माता जोगेश्वरीला प्रार्थना करतो, प्रचंड बहुमताने याला विजय करा। धन्यवाद।